नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. आज MIDC कोरेगाव नवीन वर्षामध्ये आज पहिलं मैदान पार पडत आहे. त्या मैदानामध्ये मित्रांनो मोहिल शेठ दोमा सुसगाव यांचा महाराज गट क्रमांक आदतच्या 1 मध्ये पळून अतिशय सुंदर अशी गाडी पाहिली मित्रांनो. महाराजचा आज नवीन पायरा होता भीमा मित्रांनो. गाडी आदत मध्ये पळाली आणि अतिशय सुंदर अशी गाडी पाहिली मित्रांनो. आणि गाडी गटपास झालेली आहे. आणि आता बऱ्याचशा जणांना आतुरता लागली होती की बकासूर कोणत्या मैदानात पाळणार आणि महाराज कितव्या गटात, वादळ कितव्या गटात पाळणार. कारण की मित्रांनो आज तुम्हाला बकासूर तर लास्टला सांगणार आहे. लास्ट पर्यंत व्हिडिओ बघा आणि जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण की तुम्हाला बैलगाडा शहर क्षेत्रामधले सर्व अपडेट आपल्या चॅनलवर तुमच्यासाठी घेऊन असतो. कारण की मित्रांनो आज बकासूर पाळणार ते सांगणार आहे तुम्हाला. पण सर्वात प्रथम महाराष्ट्र गटपात झालेला आहे आणि आज त्याच्या दावणीतला नवीन खरेदी झालेली मित्रांनो तो वादळचं आज पहिलंच मैदान होतं. पण पहिल्या मैदानात सुद्धा मित्रांनो वादळ अतिशय सुंदर असा पळाला. गट क्रमांक दुसऱ्याच्या 1 मध्ये पळाला. दुसऱ्याच्या गट क्रमांक 1 मध्ये पळून मित्रांनो गाडी अतिशय सुंदर अशी पळाली. पण आज गटाला त्याचा हार झाली आणि आपल्याला तो गटाला त्याचा आज पराभव झालेला आहे. पण मित्रांनो अतिशय सुंदर अशी गाडी पळाली. गटाला गाडी 2 नंबरला उतरली. त्याचा पायरा बी नवीन चर्चेतलाच होता मित्रांनो. पण आपल्या सर्वांचा लाडका वादळची पहिला मैदान आणि पहिल्या मैदानात पराभव झालेला आहे आणि आज त्याचा गटाला हार झाली. राहिला प्रश्न अखंड महाराष्ट्राचा लाडका देव बकासूर कोणत्या मैदानात पाळणार. कारण की मित्रांनो तो आज पाळणार होता पण आपल्याला तो आज MIDC कोरेगाव मैदानामध्ये पळताना दिसणार नाही. आणि राहिला मित्रांनो ते एक दुसरं मैदान आहे. त्या मैदानात सुद्धा आपल्याला बकासूर पळताना दिसणार नाही. कोणत्या मैदानात पळताना दिसणार ते सांगणार आहे. कारण की मित्रांनो आपल्याला महाराष्ट्राचा लाडका दशमिंद केसरी बकासूर आज कुठल्याही कोणत्याही मैदानात पळताना दिसणार नाही आणि तो कोणत्या मैदानात पळणार लवकरच व्हिडिओ घेऊन येणार. धन्यवाद.